वेलकम स्टुडंट्स. आपण आता मॅट्रिसेसचा प्रॅक्टिस सेट 4.4 किंवा एक्सरसाइज 4.4 स्टार्ट करतोय. पण हा एक्सरसाइज सोडवण्याआधी तुम्ही पुन्हा एकदा मागचे जे आपले व्हिडिओज आहेत, म्हणजे इंट्रोडक्शन टू मॅट्रिसेस, मॅट्रिसेस म्हणजे काय, टाइप्स ऑफ मॅट्रिसेस, ते तर इतक्या वेळेला पहा, सारखा पाहतो, म्हणजे असं 10 वेळा तो एक व्हिडिओ पहा. टाइप्स ऑफ मॅट्रिसेस, त्याच्यानंतर अल्जेब्रा ऑफ मॅट्रिसेस, ज्याच्यामध्ये ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, दोन प्रकारचं, स्केलर आणि प्रोडक्ट ऑफ टू मॅट्रिसेस म्हणजे वेक्टर मल्टिप्लिकेशन, हे आपण असे दोन प्रकारचे मल्टिप्लिकेशन पाहिलेले आहेत. हे सारखे व्हिडिओज बघा. आणि मल्टिप्लिकेशन तर तुम्हाला सांगतो, प्रॅक्टिस असल्याशिवाय अजिबात जमत नाही, पण ते फार सोपं पण आहे बरं, फार सोपं आहे, पण प्रॅक्टिस त्याला असावी लागते. आणि मग आपण आता एक्सरसाइज त्या 4.4 कडे पाहणार आहोत. बघा काय क्वेश्चन दिलाय तुम्हाला. कन्स्ट्रक्ट मॅट्रिक्स A इक्वल्स Aij ऑफ ऑर्डर 3/2 दिलेला आहे, हुज एलिमेंट्स Aij आर गिवन बाय. त्यातला फर्स्ट क्वेश्चन, Aij इक्वल्स I मायनस j ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 5 मायनस I. हा मॅट्रिक्स तुम्हाला कन्स्ट्रक्ट करायचा आहे. त्याची ऑर्डर किती आहे सांगा, 3/2 इतकी आहे. म्हणजे 3 रोज आहेत आणि 2 कॉलम्स आहेत. म्हणजे थोडक्यात तुमचा मॅट्रिक्स कसा आहे माहिती का, इथं तेही साईडला लिहून ठेवायचं. 3 रोज आणि 2 कॉलम्स, 3 रोज आणि 2 कॉलम्स. बघा 3 रोज, A11, A12, A21, A22, A31, A32. बस 3 रोज आहेत, 2 कॉलम्स आहेत, ह्याची ऑर्डर आहे 3/2. मग तुम्हाला या पहिल्या मॅट्रिक्स करता तुम्हाला Aij इक्वल्स ही कंडिशन दिलेली आहे. मग आता फॉर एक्झाम्पल मला हा एलिमेंट मिळवायचा आहे. बघा A11 हा एलिमेंट मिळवायचा आहे. A11 म्हणजे I च्या जागी 1 आणि J च्या जागी 1. बघा रिप्लेस करून 1 मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 5 मायनस 1, I म्हणजे 1. 1 मायनस 1 0, 0 चा स्क्वेअर 0, 0 डिवाइडेड बाय, म्हणजे फायनल आन्सर 0. आता A12 शेजारचा एलिमेंट, A12 आपल्याला मिळवायचं, म्हणजे I च्या जागी 1, J च्या जागी 2. बघा 1 मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर, I जे रिप्लेस करायचं बघा 1 2 ला, बस एवढं सोपं आहे ते. 5 मायनस 1. आता हा मायनस 1 चा स्क्वेअर 1 आणि खाली 4. आता पुढचा एलिमेंट A21, हा A21 मिळवायचा, म्हणजे I च्या जागी 2, J च्या जागी 1 रिप्लेस करायचं. इथं बघायचं, इथं 2 मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 5 मायनस 2, I म्हणजे 2, J म्हणजे 1, 2 1. बघा 1 चा स्क्वेअर 1, खाली 5 मायनस 2 म्हणजे 3. आता A22 हा एलिमेंट तयार करायचा. A22 हा एलिमेंट, हा A22, I आणि J च्या जागी 2 2 रिप्लेस करायचे. इथं लक्ष पाहिजे, बाकी कुठं नाही, इथं लक्ष पाहिजे. इथं बघा I J च्या जागी 2 2 आलेत की नाही, म्हणजे 2 मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 5 मायनस 2, वरती 0, 0 चा स्क्वेअर 0 आणि अपॉन काही जरी नंबर असला तरी फायनल आन्सर किती येणार आहे, तर ते 0 येणार आहे. आता A31 हा एलिमेंट तयार करायचा. A31 इथं 3, इथं 1. 3 मायनस 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 5 मायनस 3. आता 3 मायनस 1 2, 2 चा स्क्वेअर किती आला 4 आणि खाली डिफरन्स किती आला 2, 4 अपॉन 2 आला ना, 4 अपॉन 2 म्हणजे 2. आणि मग लास्ट एलिमेंट A32 तयार करायचा. A32 तो 3 मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 5 मायनस 3. 3 मायनस 2 1, 1 चा स्क्वेअर 1 आणि खाली 2. हे असे एलिमेंट्स आपण तयार करून घेतले. मग खाली तो मॅट्रिक्स लिहून काढायचा, त्या पोझिशनला बघायचं. A11 0, A12 1/4, इथं बघायचं. A21 1/3, A22 0, A31 2 आणि A32 म्हणजे 1/2. हा तुमचा काय सांगा रिक्वायर्ड मॅट्रिक्स असला पाहिजे.
बघा बरं, लक्षात आलं का सगळ्यांना? ओके, आता आपलं सेकंड क्वेश्चन काय दिलं आपण तुम्हाला? ए आय जे इक्वल्स, याचं या प्रॉब्लेमचं टेक्स्टबुकचं आन्सर चुकीचं आहे बरं का. टेक्स्टबुक मधलं आन्सर याचं चुकीचं आहे, लक्षात ठेवा. सेकंड क्वेश्चन बघा. ए आय जे इक्वल्स आय -3 जे असतं तुम्हाला एलिमेंट दिलं आय -3, याच्याकडे बघायचं आणि 6 एलिमेंट्स मिळवले. मी एखाद दुसरं दाखवणार आता. पहिला एलिमेंट बघा, A11 इज इक्वल टू A11 म्हणजे आयच्या जागी 1 -3 इंटू ब्रॅकेट 1 म्हणजे 1 -3 म्हणजे -2. पुढचा एलिमेंट आहे A12, 1 -3 इंटू ब्रॅकेट जे च्या जागी 2 आहे, हे 3 2 6 आहेत, 1 -6 म्हणजे -5. A21 हा एलिमेंट बघा. आता हा लास्ट A21, आय च्या जागी 2 -3 इंटू ब्रॅकेट जे च्या जागी 1, 3 1 3, 2 -3 चा आन्सर किती आलं? -1. सॉरी, या प्रकारे हे 6 एलिमेंट्स मिळवायचे आणि या जागेला ते जसे मी इथे केले रिप्लेस तसे ते रिप्लेस करून घ्यायचे. लक्षात आलं? त्याच्यानंतर त्यातला थर्ड क्वेश्चन बघा. ए आय जे इक्वल्स आय प्लस जे ब्रॅकेट रेस टू 3 आणि अपॉन 5. आय प्लस जे ब्रॅकेट रेस टू 3 अपॉन 5. एखाद दुसरा एलिमेंट दाखवतो मी बघा. A11 इक्वल्स 1 + 1 ब्रॅकेट क्यूब अपॉन 5. 1 + 1 2, 2 चा क्यूब 8, 8 अपॉन 5. आता A12 हा एलिमेंट बघूया आपण. A12 1 + 2 ब्रॅकेट क्यूब अपॉन 5. आय आणि जे च्या जागी रिप्लेस करायचे. 2 + 1 3, 3 चा क्यूब 27 अपॉन 5. A21 हा एलिमेंट बघूया आपण. A21 2 + 1 ब्रॅकेट क्यूब अपॉन 5, 3 चा क्यूब 27 अपॉन 5. असं करत करत हे सगळे एलिमेंट्स काढायचे आणि या जागी रिप्लेस करायचे. आता या क्वेश्चन मध्ये एक शक्यता वाटते मला, म्हणजे दिसते आता की सगळ्यांच्या डिनॉमिनेटर मध्ये 5 5 दिसतात. तर त्या डिटरमिनंट मध्ये सरळ 1/5 कॉमन काढा. संपूर्ण त्या मॅट्रिक्स मधनं, संपूर्ण मॅट्रिक्स मधनं 1/5 करा, कॉमन काढा. फक्त पूर्ण मॅट्रिक्स मधनं असं तो एका रो मधनं एका कॉलम मधनं डिटरमिनंट सारखं येत नाही. हाच तर फरक आहे मॅट्रिक्स डिटरमिनंट मध्ये. पूर्ण मॅट्रिक्स मधनं 1/5 कॉमन काढा किंवा आहे तसं ठेवलं तरी चालू शकेल. ओके, नाव क्वेश्चन नंबर 2. हा ओरली करायचा टाईप आहे, पण तुम्ही सगळे टाइप्स ऑफ मॅट्रिसेस पुन्हा पुन्हा रिवाइज करा तरच तुम्हाला हे ओळखता येईल. बघा, क्लासिफाय द फॉलोइंग मॅट्रिसेस ॲज रो, कॉलम, स्क्वेअर, डायगोनल, स्केलर, युनिट, and upper triangular, lower triangular, symmetric or skew symmetric matrix. म्हणजे हे जे तुम्हाला खाली काही 9-10 जे टाइप दिलेत, थोडक्यात ते मॅट्रिसेसचे टाइप्स तुम्हाला ओळखायचे. आणि त्यातला सगळ्यात तो आहे ना, आता एक उदाहरण बघा की नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स सेम असले तर तो स्क्वेअर मॅट्रिक्स असतोच. पण त्यात सुद्धा तो स्केलर आहे का, तो डायगोनल आहे का, तो अपर ट्रायंग्युलर आहे का, तो लोअर ट्रायंग्युलर आहे का, तो सिमेट्रिक आहे का, तो स्क्यू सिमेट्रिक आहे का, हे तुम्हाला पाहणं जास्त गरजेचं आहे. लक्षात आलं? आता फर्स्ट क्वेश्चन बघा. तो मॅट्रिक्स तुम्ही आधी पाहून घ्या सगळ्यांनी आणि मी सांगतो तसं विचार करा. डायगोनल म्हणजे असं तिरकं बरं का. डायगोनल म्हणजे तिथले 3 0 0 आहेत की नाही डायगोनल, त्याच्यावर अशी पेन्सिलनं लाईन ड्रॉ करा. 3 0 0 वरती पेन्सिलनं लाईन ड्रॉ करा. तुम्हाला डायगोनलच्या खाली सगळे 0 दिसले का? डायगोनलच्या खाली 0 दिसले म्हणजे हा जो टाइप आहे तो अपर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आहे. पहिला अपर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. दुसरा बघा, डायगोनल वरती एक लाईन ड्रॉ करा. दुसरा एक्झाम्पल त्यातलं बघा, 2 नंबरचं डायगोनल वरती लाईन ड्रॉ केली. आता बघा सगळे डायगोनलवर 0 आहेत का? बघा सगळे 0 आहेत का? बघा आता 4 - 4 अपोजिट साइन आहेत, 7 - 7 अपोजिट साइन आहेत, -3 + 3 अपोजिट साइन आहेत,
म्हणजे हा स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे. काय हा 2 नंबरचा टाईप काय आहे? स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. 3 नंबरचा बघा, फक्त एकच कॉलम दिसतोय, तो कॉलम मॅट्रिक्स आहे. 4 नंबरचा बघा, एकच रो दिसते, तो रो मॅट्रिक्स आहे. 5 नंबर बघा, 5 नंबर डायगोनल वर एक लाईन ड्रॉ करा, 6 वरती एक लाईन ड्रॉ करा आणि बाकीचे 2 झिरो आहेत का बघा इकडे तिकडे, म्हणजे डायगोनलचे एलिमेंट सेम स्केलर आहेत का बघा, त्यामुळे तो स्केलर मॅट्रिक्स आहे. तो काय सांगा? स्केलर मॅट्रिक्स आहे. 6th क्वेश्चन बघा, 6th डायगोनल वर एक लाईन ड्रॉ करा, 2 -1 1 वरती एक लाईन ड्रॉ करा. केली? त्या डायगोनलच्या वर सगळे झिरो दिसतात का बघा, वर झिरो आहेत का बघा. वर झिरो असेल तर त्याला म्हणायचं लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. त्याला काय म्हणायचं? लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ठीक आहे. 7वा क्वेश्चन बघा, 7th त्या डायगोनल वरती एक लाईन ड्रॉ करा, 3 5 आणि 1/3. पेन्सिल हातात ठेवा, लाईन ड्रॉ करा. डायगोनलच्या खाली पण झिरो, वर पण झिरो, म्हणजे नॉन डायगोनल एलिमेंट सगळे झिरो आहेत की नाही बघा. सगळे नॉन डायगोनल एलिमेंट जर झिरो असतील तर त्या मॅट्रिक्सला डायगोनल मॅट्रिक्स म्हणतात. त्या मॅट्रिक्सला काय म्हणतात? डायगोनल मॅट्रिक्स म्हणतात. त्यानंतर 8वा नंबर बघा, 8th क्वेश्चन बघा. पुन्हा डायगोनल वर एक लाईन ड्रॉ करा, 10 0 5/3 वर एक अशी लाईन ड्रॉ करायची आणि नॉन डायगोनल कडे लक्ष द्या. -15 -15 27 27 √34 √34. म्हणजे डायगोनलला जर आपण घडी घातली, त्याला फोल्ड केलं, मी डायगोनलला असं फोल्ड केलं तर एलिमेंट्स मॅच होतात का बघा. मॅच होत आहेत याचा अर्थ काय सांगा ते? तो सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे. मॅच होतात म्हणजे काय? तो सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे. 9 नंबर हा तर आपला सगळ्यात महत्वाचा टाईप आहे, सारखा लागतो तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये. तो म्हणजे 1 0 0 0 1 0 0 0 1. सगळे डायगोनल एलिमेंट जर 1 1 1 असतील तर त्याला म्हणतात आयडेंटिटी मॅट्रिक्स किंवा युनिट मॅट्रिक्स म्हणतात. त्याला युनिट किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणतात. आणि शेवटचं बघा 10वा, डायगोनल वरती लाईन ड्रॉ करा आणि असं फोल्ड करून बघा 0 0 सेम आहे का. तुम्ही लाईन ड्रॉ केल्याशिवाय कधी कळत नाही, लक्षात ठेवा ते. त्यामुळे पहिले डायगोनल लाईन ड्रॉ करायला शिका, मग असं कळतं 0 0 सेम आहे, 1 1 सेम आहे, परत खाली 0 0 सेम आहे. म्हणजे हा देखील काय सांगा, तो सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे. असे हे तुम्हाला टाइप्स ऑफ मॅट्रिसेस काय करायचे? आयडेंटिफाय करायचे. ठीक आहे. आता आपण पुढचा क्वेश्चन बघूया. Which of the following matrices are singular or non-singular? जर गिवन मॅट्रिक्स तुम्हाला दिला असेल एखादा, त्याची डिटर्मिनंट व्हॅल्यू जर 0 आली तर त्याला सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणायचं, आणि 0 सोडून दुसरी काही आली तर त्याला काय म्हणायचं? नॉन सिंग्युलर म्हणायचं. काही वेळेला डिटर्मिनंटच्या प्रॉपर्टीज वापरल्या तरी चालतात, नाही वापरल्या तरी चालतात, असं काही नाही. आता पहिला क्वेश्चन बघा, तुम्हाला मॅट्रिक्स दिलाय. क्वेश्चन 3 फर्स्ट. त्या मॅट्रिक्सला मी काहीतरी नाव देतो बरं. ए इक्वल्स मॅट्रिक्सला असं ब्रॅकेट असतं, ए बी सी पी क्यू आर ट्वाइस ए माइनस पी ट्वाइस बी माइनस क्यू ट्वाइस सी माइनस आर. हा मॅट्रिक्स आहे बरं का. हा सिंग्युलर आहे का नॉन सिंग्युलर आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे. मग आपण त्याची डिटर्मिनंट व्हॅल्यू करूया. बघा त्याला असं नोटेशन आहे, डिटर्मिनंट ऑफ ए, 2 लाईन्स ड्रॉ करायच्या मॉड्युलस सारख्या. हा, आणि हे पण बदलायचं. आता हे ब्रॅकेट आहे ना, स्ट्रेट लाईन करायची. ए बी सी पी क्यू आर ट्वाइस ए माइनस पी ट्वाइस बी माइनस क्यू ट्वाइस सी माइनस आर. ठीक आहे. काय करतोय आपण आता? तुम्ही हा डिटर्मिनंट डायरेक्ट सोडवत गेला आणि आन्सर काढलं तरी चालतं बरं का, असं काही नाही. हा, म्हणजे ए इंटू हा प्रोडक्ट मायनस हा प्रोडक्ट तुम्ही केलं तरी काही हरकत नाहीये, पण मी मात्र प्रॉपर्टी वापरणार आहे. बघा मी R3 मध्ये R2 ला ऍड करणार आहे. काय होते बघा, R3 चेंजेस टू R3 प्लस R2. सो डिटर्मिनंट ऑफ A इक्वल्स ABC as it is, PQR as it is. याच्यात P ला ऍड करा बरं, ट्वाइस ए राहील कारण मायनस पी प्लस पी गेले. मायनस क्यू मध्ये क्यू ऍड करा,
ट्वाइस बी राहिली, मायनस आर मध्ये आर ऍड करा, ट्वाइस सी राहिली. पुढच्या स्टेप मध्ये यातलं 2 कॉमन काढा, म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल्स 2 कॉमन काढले या रो मधून. हा आता डिटर्मिनंट आहे लक्षात ठेवा. मॅट्रिक्स मध्ये असं एका रो मधनं कॉमन निघत नाही, अख्ख्या मॅट्रिक्स मधूनच कॉमन निघतं. पण डिटर्मिनंट मध्ये एका रो मधनं, एका कॉलम मधनं, दुसऱ्या रो मधनं, दुसऱ्या कॉलम मधनं, तिसऱ्या रो, सगळ्यातनं कॉलम. मॅट्रिक्स मध्ये मात्र अखंड सगळ्या मॅट्रिक्स मधूनच कॉमन, आधी मध्ये काही. बघा 2 इंटू आपण 2 यातनं कॉमन काढलाय, वरचे ए बी सी ऍज इट इज, खाली पी क्यू आर ऍज इट इज. त्यातले 2 कॉमन काढल्यावर काय झाले सांगा, ए बी सी शिल्लक राहिले. आता मला सांगा 2 रोज काय झाले सांगा, तुमच्या आयडेंटिकल झाले की नाही? 2 रोज सेम झाले की नाही, एबीसी एबीसी. म्हणजे इथे लिहितो आम्ही डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल्स, हा सांगा 2 रोज आयडेंटिकल झाल्या. सॉरी इकडे नवीन क्वेश्चन करतो, 2 इंटू ब्रॅकेट 0. का रिझन काय सांगा, R1 आयडेंटिकल R3. म्हणजे थोडक्यात डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू 0 आली की नाही, डिटर्मिनंट ऑफ ए 0 आलं तर गिवन मॅट्रिक्स काय असलं पाहिजे, सिंग्युलर मॅट्रिक्स. याच्या खाली लाईन द्यायची, therefore given matrix is a singular matrix. Given matrix is a singular matrix. ठीक आहे. इवन त्यातला सेकंड देखील टाकतो तुम्ही, सेकंड त्यातला, कारण तो प्रॉपर्टीशी संबंधित आहे. बघा सेकंड त्यातला ए इक्वल्स मॅट्रिक्स, सॉरी 5 0 5 199 100 आणि 699 105. ठीक आहे. हा डिटर्मिनंट सोडवायचा आपल्याला. पहिले आधी डिटर्मिनंट लिहूया आपण. डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल्स, साइन बदलायचं, हे बाहेर 5 0 5 199 100, त्याच्यानंतर 699 105. आता मी R2 मध्ये R1 ला ऍड करणार आहे. R2 किंवा R1 मध्ये R2, तुम्हाला जे पाहिजे ते. बघा R1 चेंजेस टू R1 प्लस R2 करायचं आपल्याला. सांगा डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल्स, बघा 5 मध्ये 1 ऍड केले 6, 0 मध्ये 99 ऍड केले 99, 5 मध्ये 100 ऍड केले 105, बाकी 199 100 ऍज इट इज, 699 105 ऍज इट इज. बघा बरं R1 आणि R3 आयडेंटिकल झाले का बघा. म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू काय आली, 0. का तर R1 आणि R3 काय आहेत सांगा, आयडेंटिकल. त्यामुळे डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0, आणि डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आली तर तो सिंग्युलर असतो, आणि जर नाही आली तर तो नॉन सिंग्युलर असतो. आता त्यातला जो तिसरा क्वेश्चन आहे की नाही, तो 3 5 7 चा क्वेश्चन आहे बघा. तो थर्ड क्वेश्चन 3 5 7, तो सिंपल साधे साधे नंबर्स आहेत. डायरेक्ट डिटर्मिनंट सोडवा, नेहमीच्या मेथडने डायरेक्ट असं आपण सोडवतो ना तसा सोडवा, आणि मग चेक करा. जर डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आली तर त्याला सिंग्युलर म्हणा, आणि जर नाही आली तर त्याला नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असं म्हणा. आणि खाली चौथा, तो जर तुम्ही 10वीत शिकलाय, 7 into 7 करा, मायनस 5 4 20 करा. डिटर्मिनंटची 0 मायनस 20 आहे, मायनस मायनस प्लस 20. डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर 0 आली तर सिंग्युलर म्हणा, अदरवाइज काय म्हणा त्याला, नॉन सिंग्युलर म्हणा. ओके. नाव क्वेश्चन नंबर 4 बघा. क्वेश्चन नंबर 4 त्यातला मी थर्ड दाखवतोय. बघा तुम्हाला इथं मॅट्रिक्स वरती काय म्हणलं बघा, फाइंड के इफ द फॉलोइंग मॅट्रिसेस आर सिंग्युलर. ते मॅट्रिसेस सिंग्युलर असं म्हणलं तर के ची व्हॅल्यू काय. या मॅट्रिक्सला मी पहिल्यांदा ए म्हणतो. बघा के -1 2 3 3 1 2 1 -2 4. हा त्यांनी मॅट्रिक्स काय म्हणून सांगितलं सांगा, सिंग्युलर आहे असं त्यांनी सांगितले. हा मॅट्रिक्स काय आहे, सिंग्युलर आहे. बघा सिन्स गिवन मॅट्रिक्स इज सिंग्युलर, डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू काय असली पाहिजे, अर्थात 0 असली पाहिजे. आता डिटर्मिनंट मध्ये लिहा बदलला, के -1 2 3 3 1 2 1 -2 4. ह्याची व्हॅल्यू काय असली पाहिजे, 0 असली पाहिजे. आता सोडवा डिटर्मिनंट, के -1
इंटू ब्रॅकेट 4 1 4 मायनस -4 म्हणजे +4 झाले बाय चेंजिंग द साइन -2 करा बरं ह्याचं मल्टिप्लिकेशन हे बघा 3 4 12 मायनस 2 1 2 प्लस 3 इंटू हे झाले -6 -1 याची व्हॅल्यू काय असली पाहिजे 0 हे किती आहेत बरं 8 k -1 इंटू 8 मायनस याचा आन्सर 10 10 2 20 याचा आन्सर -7 3 -21 इज इक्वल टू 0 ठीक आहे आता या 8 नो ओपन करूया 8k -8 पुढे -20 -21 इज इक्वल टू 0 हे सगळे RHS मध्ये घेतले 8k इक्वल्स 21 + 20 + 8 सो 8k इक्वल्स ह्यांची ऍडिशन आली 49 8 ने डिवाइड करा सो k इक्वल्स 49/8 हे तुमचं फायनल आन्सर असणार ही झाली k ची व्हॅल्यू अशा प्रकारे तुम्हाला त्यातले राहिलेले जे 2 क्वेश्चन्स आहेत राहिलेले जे 2 क्वेश्चन्स आहेत त्यातले हे तुम्हाला स्वतःला सोडवता येतील ओके त्यातला क्वेश्चन नंबर 5 क्वेश्चन नंबर 5 हा म्हणजे अक्षरशः मॅट्रिसेस एवढं सोपं आहे ना टाइमपासचा एक्सरसाइज असतात हे याच्या पुढे पण तुम्हाला जाणवेल ऍडिशन सबट्रॅक्शन फार बेसिक आहे बघा A इक्वल्स मॅट्रिक्स दिलाय तुम्हाला 5 1 -1 त्यानंतर 3 2 0 दिलाय आणि विचारले काय सांगितलं त्यांनी A च्या ट्रान्सपोजचा परत ट्रान्सपोज पाहिजे त्यांना A च्या ट्रान्सपोजचा ट्रान्सपोज मग पहिले A चा ट्रान्सपोज घ्या बरं सांगा A ट्रान्सपोज इज इक्वल टू काही नाही पहिल्या रोला पहिल्या कॉलम मध्ये लिहायचं पहिल्या रोला पहिल्या कॉलम मध्ये लिहायचं 5 1 -1 नंतर 3 2 0 हे झालं A ट्रान्सपोज आता A ट्रान्सपोजचा पुन्हा ट्रान्सपोज पाहिजे परत त्याचा ट्रान्सपोज घ्या काय करायचं पहिल्या रोला पहिल्या कॉलम मध्ये 5 3 दुसऱ्या रोला दुसऱ्या कॉलम मध्ये 1 2 तिसऱ्या रोला तिसऱ्या कॉलम मध्ये -1 0 हे झालं A ट्रान्सपोजचा ट्रान्सपोज अरे म्हणजे परत तुम्हाला आन्सर Aच मिळेल ठीक आहे क्वेश्चन नंबर 6 सेम आहे फक्त ऑर्डर 3/3 आहे बघा A मॅट्रिक्स दिलाय आणि पुढे विचारले काय की फाइंड A ट्रान्सपोजचा ट्रान्सपोज म्हणजे हेच तुम्हाला करायचं आलं लक्षात आता क्वेश्चन नंबर 7 बघूया ओके आता क्वेश्चन 7 मध्ये काय विचारलं का 7 क्वेश्चन मध्ये फाइंड ABC इफ दिस मॅट्रिक्स इज अ सिमेट्रिक मॅट्रिक्स त्यांनी सांगितलं की हा मॅट्रिक्स जो आहे तो सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे मग A इक्वल्स मॅट्रिक्स बघा A इज अ सिमेट्रिक मॅट्रिक्स मग सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे ना डायगोनल वर एक लाईन ड्रॉ करा आणि आता बघा हा आणि हा सेम असला पाहिजे एलिमेंट हा आणि हा सेम असला पाहिजे हा आणि हा सेम असला पाहिजे म्हणजे A म्हणजे कोण आहे सांगा स्मॉल a म्हणजे कोण आहे -4 आता बघा B म्हणजे कोण आहे सांगा B म्हणजे इकडे बघा 3/5 आहे आणि C म्हणजे कोण आहे सांगा C म्हणजे -7 झालं ABC च्या व्हॅल्यूज मिळाल्या आता 8th क्वेश्चन बघा फाइंड XYZ इफ काय म्हणते त्यांनी की ABC फाइंड XYZ इफ दिस इज अ स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स आता या केस मध्ये A इज अ स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स जर असेल तर तुम्हाला माहिती आहे डायगोनल वर 3 काय लागतात 0 असावे लागतात आणि नॉन डायगोनल एलिमेंट्स आर सिमेट्रिकली प्लेस्ड बट ऑपोजिट इन साइन मग इथं -5 आहेत ना इथं प्लस असले पाहिजे इथं 3/2 आहेत ना म्हणजे x काय असला पाहिजे त्याचा निगेटिव्ह साइन बदलून घ्यायचं म्हणजे x च्या जागी असलं पाहिजे -3/2 बघा हे अपोजिट साइनचे पाहिजे y च्या जागी काय पाहिजे सांगा y च्या जागी 5i पाहिजे पॉझिटिव्ह आणि z च्या जागी कोण पाहिजे सांगा z च्या जागी नुसते √2 पाहिजे पॉझिटिव्ह √2 कारण इथं निगेटिव्ह आहे म्हणजे इथं पॉझिटिव्ह असते बरं संपला क्वेश्चन
त्यानंतर 9th क्वेश्चन काय विचारलं बघा. 9th क्वेश्चन, फॉर ईच ऑफ द फॉलोइंग मॅट्रायसेस using its transpose state whether it is symmetric or skew symmetric or neither. काय म्हणते त्यांनी की युझिंग ट्रान्सपोज, नुसतं बघून सांगायचं नाही, युझिंग ट्रान्सपोज. त्यासाठी जरा मागच्या पेजवर आम्ही सांगतो ते मार्क करा. पेज नंबर 81 काढा. पेज नंबर 81 काढा. काढा. तिथं रिमार्क म्हणून लिहिले बघा. रिमार्क ऍक्टिव्हिटीच्या वर लिहिले बघा. रिमार्क असं लिहिले बघा. सगळ्यांना सापडलं बघा. तो रिमार्क काढ आणि वाचा बघ. इफ ए इज सिमेट्रिक देन ए इक्वल्स ए ट्रान्सपोज. देन ए इक्वल्स ए ट्रान्सपोज. आणि इफ बी इज स्क्यू सिमेट्रिक देन बी इक्वल्स मायनस बी ट्रान्सपोज. देन बी इक्वल्स मायनस बी ट्रान्सपोज. ठीक आहे. चला आता आपण पहिले मधलं क्वेश्चन नंबर 9 मधलं फर्स्ट एक्झाम्पल घेऊया. 9 मधलं फर्स्ट सांगा. ए मॅट्रिक्स तुम्हाला त्यांनी काय दिलं आहे? 1 2 minus 5 2 minus 3 4 minus 5 4 9. हा तुम्हाला काय दिलाय त्यांनी? ए मॅट्रिक्स दिलाय. आता आम्ही ए चा ट्रान्सपोज घेतो. काय घेतो? ए चा ट्रान्सपोज. पहिल्या रोला पहिल्या कॉलम मध्ये लिहा 1 2 minus 5. तुम्ही रो कडे बघायचं, इकडे कॉलम कडे. सेकंड रोला सेकंड कॉलम मध्ये लिहा 2 minus 3 4. थर्ड रोला थर्ड कॉलम मध्ये लिहा -5 4 9. आता मला सांगा, हा आणि हा मॅट्रिक्स तुम्ही कंपेअर करा. तुम्हाला सेम वाटतायत का डिफरंट वाटतायत? हा आणि हा मॅट्रिक्स तुम्हाला बघा सेम वाटतायत का डिफरन्स? म्हणजे ए इक्वल्स ए ट्रान्सपोज आला ना, असं असेल तर ए हा सिमेट्रिक असतो. देयरफॉर ए इज सिमेट्रिक. ए इज सिमेट्रिक मॅट्रिक्स. त्यातला दुसरा बघा आता. चला, ए मॅट्रिक्स काय आहे सांगा? 2 5 1. त्याच्यानंतर -5 4 6 -1 -6 3 असं तुम्हाला त्यांनी मॅट्रिक्स दिलाय. ठीक आहे. आता आपण याचा ट्रान्सपोज घेऊन बघूया. ए ट्रान्सपोज इक्वल्स पहिल्या रोला पहिल्या कॉलम मध्ये 2 5 1. पुढच्या रोला पुढच्या कॉलम मध्ये सांगा काय आहे सांगा? -5 4 6. थर्ड रोला थर्ड कॉलम मध्ये -1 -6 3. हा आणि हा सेम वाटतोय का बघा? आहे सेम नाही. डायगोनल वरती 0 आहेत का बघा? म्हणजे स्क्यू सिमेट्रिकचाही प्रश्न येत नाही. स्क्यू सिमेट्रिक असायचाही प्रश्न येत नाही. म्हणजे इथं ए आणि ए ट्रान्सपोज जर बघितलं तर काही त्याच्यामध्ये सेम नाहीये. म्हणजे हा सिमेट्रिक पण नाहीये आणि स्क्यू सिमेट्रिक पण नाहीये. स्क्यू सिमेट्रिकला साधी गोष्ट आहे, डायगोनल वर 3 0 लागतात. इथं आहेत का? नाहीये. त्यामुळे हा स्क्यू सिमेट्रिक देखील नाही. मग इथं लिहायचं नायदर स्क्यू सिमेट्रिक नॉर सिमेट्रिक किंवा नायदर सिमेट्रिक नॉर स्क्यू सिमेट्रिक. ओके. आणि त्यातला तिसरा भाग सांगा. ए इक्वल्स मॅट्रिक्स काय काय दिलं बघा? 0 1 + 2i आणि i - 2. त्याच्यानंतर -1 - 2i 0 -7. पुढे 2 - i 2 - i 7 आणि 0. ठीक आहे. आता मी याचा ट्रान्सपोज घेतो. ए चा ट्रान्सपोज बघा. पहिल्या रोला पहिल्या कॉलम मध्ये 0 1 + 2i आणि i - 2. दुसऱ्या रोला दुसऱ्या कॉलम मध्ये -1 - 2i नंतर 0 -7. त्यानंतर तिसऱ्या रोला तिसऱ्या कॉलम मध्ये 2 - i 7 0. आता मी या सगळ्या मॅट्रिक्स मधनं मायनस साइन कॉमन काढणार आहे. सगळ्या मॅट्रिक्स मधनं काय करणार आहे मी? मायनस साइन कॉमन काढणार आहे. हा, आणि इथे लिहितो कमी आहे. ए ट्रान्सपोज इज इक्वल टू -1. थोडक्यात मी सगळ्यांना कॉमन काढलं. सगळ्यात 0तनं कॉमन काढलं काही फरक पडत नाही. ह्यातनं मायनस साइन कॉमन काढलं 1 + 2i तयार होतात. यातनं मायनस साइन कॉमन काढले की मागे पुढे होतात. हे मागे पुढे i - 2. एवढं तुम्हाला यायला पाहिजे. यातनं मायनस साइन कॉमन काढले की -1 - 2i झाले. ह्यातनं 0 मधनं काहीही कॉमन निघतं.
ह्यातनं -1 कॉमन काढले म्हणजे -7 झाले. ह्यातनं -10 कॉमन काढली मागं पुढे होतात हे 2 - I होतात. त्याच्यानंतर हे +7 होतात आणि 0 आहे तसे राहतात. ठीक आहे. मला सांगा A ट्रान्सपोज इज इक्वल टू -1 मल्टिप्लाइड बाय हा तुमचा A मॅट्रिक्स आहे का चेक करा. हा इथे आहे का बघा. हा शेजारी असलेला A मॅट्रिक्स आहे का व्यवस्थित बघा. -1 इंटू A आला. आता -1 ने डिवाइड केलं तर A इक्वल्स हे इथं लिहितो बघा. -1 ने डिवाइड केलं म्हणजे -A ट्रान्सपोज आला का बघा. -A इक्वल्स -A ट्रान्सपोज आला. असं आलं की म्हणायचं A इज क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. A is skew symmetric matrix. ओके. आणि आता जो लास्ट क्वेश्चन आहे तो लास्ट क्वेश्चन म्हणजे आपण जो फर्स्ट क्वेश्चनचा टाइप पाहिला होता त्याला सिमिलर आहे. करून दाखवतो मी शॉर्ट मध्ये. बघा 10th क्वेश्चन. कंस्ट्रक्ट मॅट्रिक्स A इक्वल्स AIJ ऑर्डर दिली 3/3 सच दॅट AIJ इक्वल्स I minus J दिली आणि स्टेट वेदर A is symmetric or skew symmetric. सगळ्यात पहिले ह्याच्यावरनं असं बाजूला तो A मॅट्रिक्स लिहून काढायचा आहे बघा. आणि फेअर आहे काय फरक नाही आहे. A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33 असा तो मॅट्रिक्स आहे तुमचा. मस्त. आता AIJ मधला पहिला एलिमेंट बघा A11 म्हणजे 1 - 1 0. आता A12 म्हणजे I minus J 1 - 2 म्हणजे -1. A13 1 - 3 म्हणजे -2. A21 म्हणजे 2 - 1 हे बघा I minus J म्हणजे असे सगळेच्या सगळे A33 पर्यंत 9 एलिमेंट्स कॅल्क्युलेट करायचे. 9 एलिमेंट्स कॅल्क्युलेट करायचे आणि ते त्या जागी लिहून टाकायचे आणि मग ठरवायचं तो मॅट्रिक्स सिमेट्रिक आहे का स्क्यू सिमेट्रिक आहे. ह्याचा आन्सर येणार आहे स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. हे अर्थात लिहून झाल्यावर तुम्हाला कळेल. 10च्या 10 एलिमेंट लिहून 9च्या 9 एलिमेंट लिहून काढा आणि ते सगळे मॅट्रिक्स मध्ये रिप्लेस करा आणि मग तुम्हाला तो मॅट्रिक्स स्क्यू सिमेट्रिक आहे का सिमेट्रिक आहे हे आपोआप कळेल. ओके. असं आपला एक्सरसाइज 4.4 संपलेला आहे. याच्या अलीकडचे सारखे ते दोन्ही तिन्ही जे व्हिडिओ आहेत ते सारखे बघा. एकतर टाइप्स ऑफ मॅट्रायसेस त्याच्यानंतर अल्जेब्रा ऑफ मॅट्रायसेस. लक्षात आलं ते सारखे बघायचे. टिल देन गुड बाय.